देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. खडकपूर्णा धरणातून 18 ते 20 बोटीतून रेती उपसा करून करोडो रुपयांचा शासनाचा गौण खनिज महसूल चोरला जात असून सदर टिप्पर विना नंबरच्या वाहनाद्वारे भरधाव वेगाने ग्रामीण भागातील क्षमता नसलेल्या रोडने वाहतूक केली जात असल्याने रोडची दयनीय अवस्था झाली आहे. तरी आपण सदरची वाहतूक थांबवून कारवाई करा, अन्यथा 21 ऑगस्ट रोजी सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत विभागीय आयुक्त यांना दिले आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की अवैध रेती वाहतूक करणारे वाहने विना नंबरचे असल्याने भरधाव वेगाने या वाहनामुळे अनेक अपघात झाले आहेत. तसेच अनेकांना अपंगत्व आले आहे, तरी अनेकांचे जीव सुद्धा गेले आहेत. या संदर्भात मी अनेकदा अर्ज निवेदन दिले आहे, तरी सुद्धा ही अवैध रेती वाहतूक थांबवण्यात महसूल विभागाला यश आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. सदर वाहने विना नंबरचे असल्याने परिवहन RTOचे दुर्लक्ष आहे. मी आतापर्यंत केलेल्या आंदोलनामुळे महसूल विभागांची प्रतिमा मलिन झाल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरी माझ्या निवेदनाची दखल घेऊन सदर गौण खनिज अर्थात रेती चोरी आपण 15 दिवसात थांबवावी, अन्यथा 21 ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे ठिय्या आंदोलन करणार आहे. या रेती माफियाकडून माझ्या जीवाला धोका आहे. तरी मी इसरूळ गावी चावडीमध्ये 28 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे. तरी होणाऱ्या परिणामास महसूल विभाग जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे, सिंदखेड राजा. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.